सिनेमाची सुरुवात होते ती कोकणातील डोंगरकट्टा नावाच्या गावातून. तिथे जमिनीत कोरलेली 8 हातांची मानवी शरीर व प्राण्याचं डोकं असलेली मूर्ती त्यांनी पाहिली. म्हणजे जंगलाचा रक्षकच भक्षक बनला आहे. आता ज्यांना राखणदार माहित नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो, राखणदार म्हणजे, आता इथे मी तुम्हाला चित्रपटाचा स्पॉइलर देत आहे. या चित्रपटाने मराठी फिल्म इंडस्ट्रीला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं आहे. चित्रपटातील कोकणातली दृश्य तुम्हाला थेट कोकणात असल्याचा फील देतील. तर मंडळींनो, आज मी तुमका दशावतार चित्रपटाचो छोटोसो रिव्ह्यू देतेलय. जर तुम्ही पहिल्यांदाच ह्या डार्क कोकण चॅनलवर इलव असाल तर ह्याका सबस्क्राईब करूक विसरू नका. मी आता माझी बडबड थांबवताय आणि व्हिडिओ चालू करताय. सिनेमाची सुरुवात होते ती कोकणातील डोंगरकट्टा नावाच्या गावातून. इथे आपण एका मंदिरात पोहोचतो. त्या गावात दशावतार मंडळाचं नाटक रंगणार होतं. त्यावेळी सत्यवान सावित्री हा प्रसंग सादर होणार होता. आपण तिथे बाहेर एक बोर्डही पाहतो जिथे बाबुली मिस्त्री असं नाव लिहिलेलं असतं आणि तेच या नाटकाचं मुख्य आकर्षण असणार होते. यानंतरचा सीन जंगलातला आहे. अंधारात एक म्हातारा माणूस चाललेला असतो आणि त्याच्या मागे एक तरुण मुलगा आपल्याला दिसतो. पाठलाग करत करत तो मुलगा दाट जंगलात जातो. तेथे एक बिबट्या पाणी पिताना दिसतो आणि त्याला बघून मुलगा घाबरतो. इतक्यात झुरपात एक माणूस रायफलने त्या बिबट्यावर नेम धरत असतो, पण त्याने ट्रिगर ओढण्यापूर्वी तो म्हातारा त्याच्यावर दगड फेकतो. मग गोळी चुकते आणि आवाज झाल्यावर बिबट्या पळून जातो. बिबट्या पळून गेल्यावर तो माणूस संतापतो आणि बाहेर येऊन त्या तरुणावर चिडतो. तो म्हणतो, तुझ्या बापाला सांग, माझ्या शिकारीत अडथळा आणला तर परिणाम फारच वाईट होईल. आणि इथे आपल्याला कळतं की हा म्हातारा आणि मुलगा हे बाप लेक आहेत. शिकारी करणारा माणूस म्हणजेच फॉरेस्ट ऑफिसर लक्ष्मण वाडेकर होता. म्हणजे जंगलाचा रक्षकच भक्षक बनला आहे. मग पुढे आपल्याला कळतं की त्या मुलाचं नाव माधव आणि वडिलांचं नाव बाबुली आहे. तेच बाबुली जे या गावच्या दशावतार नाटकाचं मुख्य आकर्षण आहेत. आता वाडेकर रागाने तिथून निघून जातो. बाबुली आणि माधव चालक पुढे त्याच जंगलात कातळोबा नावाच्या ठिकाणी पोहोचतात. तिथे जमिनीत कोरलेली 8 हातांची मानवी शरीर व प्राण्याचं डोकं असलेली मूर्ती त्यांनी पाहिली. बाबुली तिला राखणदार म्हणून संबोधतात. आता ज्यांना राखणदार माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो, राखणदार म्हणजे एक प्रकारे गावाची आणि तेथील लोकांची रक्षा करणारी देवता, जो वाईट आत्मे, रोग आणि आपत्तींपासून बचाव करतो. याच्या रिलेटेड व्हिडिओज आपल्या डार्क कोकण यूट्यूब चॅनलवर आहेत, जे तुम्ही या व्हिडिओच्या नंतर नक्की बघा. आता वळूयात सिनेमाकडे. आता ते दोघे त्या जमिनीत कोरलेल्या राखणदारासमोर प्रार्थना करतात. तेवढ्यात दूरवर मायनिंगचा स्फोट होतो. बाबुली म्हणतात, आता काहीतरी अनर्थ घडणार. यानंतर सत्यवान आणि सावित्रीचं दशावताराचं नाट्य सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. बाबुली स्टेजवर यमराजाच्या भूमिकेत येतात, पण दशावतारादरम्यान ते अचानक कोसळतात. नाटक अर्धवट थांबतं. पुढे डॉक्टर माधवाला सांगतात, बाबुलींचे डोळे आता कमकुवत झाले आहेत. जर ते नाटकात सतत प्रकाशाखाली उभे राहिले तर पूर्ण आंधळे होऊ शकतात. माधव काळजी करतो आणि वडिलांना दशावतार थांबवण्याचा सल्ला देतो, पण बाबुली ऐकत नाहीत. त्यांच्यासाठी दशावतार म्हणजे जणू देवपूजा. चित्रपटातील बाबुलींचं जगणं काही साधंसुधं नाही. ते निरागस वेडेपणाने जगतात. कधी रस्त्यावर लहान मुलांसारखे गातनाचत चालतात, कधी प्राण्यांशी गप्पा मारतात. म्हणून गावातले लोक त्यांना हाफ मॅड बाबुली म्हणतात, पण ते त्याकडे लक्ष देत नाहीत. पुढील सीनमध्ये बाबुली जवळजवळ ट्रक खाली जाणार होते, पण वंदू त्यांना वाचवते.
आणि इथे आपल्याला कळतं की वंदूला माधव आवडतो. ते दोघे एकमेकांवर प्रेम करत असतात, पण घरात ही गोष्ट कुणालाच माहीत नसते. पुढे रात्री माधव बाबुलीला घरात बंद करून ठेवतो, कारण त्यांना पुन्हा नाटकात जाऊ द्यायचं नव्हतं. पण बाबुली घराची कौलं फोडून बाहेर निघून थेट नाटकात पोहोचतात आणि धृतराष्ट्राची अप्रतिम भूमिका साकारतात. हे पाहून माधव रागाने तिथून निघून जातो. नंतर बाबुली त्याला त्याच्या लहानपणीची वही दाखवतात, ज्यात लिहिलेलं असतं की बाबा, मला तू हनुमानाच्या भूमिकेत फारच आवडतोस. त्यात वर्तमानपत्रातील काही कात्रणं चिटकवलेली पाहायला मिळतात. हे पाहून माधव शांत होतो. त्याला त्याचे बालपण आठवते, जेव्हा तो बाबुलींना दशावतारात हनुमानाचे पात्र करताना अगदी आवडीने पाहत असे. आता इथे सिनेमात एक गाणं दाखवलं जातं, ज्यातून त्यांचं संपूर्ण आयुष्य दिसतं. माधवाची आई तो लहान असतानाच गेली होती. बाबुलीनं एकट्यानं माधवाला लहानाचे मोठे केले होते, पण आता आर्थिक परिस्थिती बिकट आहे. माधव नोकरीला लागलेला नाही, तो खेळणी बनवतोय. बाबुली म्हणतात, जर तू चांगली नोकरी मिळवलीस तर मी दशावतार कायमचा सोडून देईन. पुढे माधवाच्या नोकरीची बोलणी करण्यासाठी ते दोघे सरपंच तांडेलकडे जातात. तांडेल माधवाच्या नोकरीसाठी बाबुलींना पोहण्याची एक अट घालतो. बाबुली अट मान्य करून लगेच नदीत उतरतात. काही क्षणात बाबुली बुडायला लागतात, पण तांडेल वाचवतो. इथे मुद्द्याची गोष्ट अशी की तांडेल हा दररोज या नदीत पोहत असे. त्याला पोहण्याचा उत्तम सराव होता. पुढे बाबुलींच्या धाडसामुळे तो माधवची नोकरी सरमालकरच्या मायनिंग कंपनीत लावतो. पण इथेच चित्रपटात खरी वळणं सुरू होतात. आपल्याला कळते की सरमालकरने गावकऱ्यांची फसवणूक केली आहे. जमीन घेतली, पण ना पैसे दिले ना रोजगार. अवैध खाणकाम सुरू आहे. परवानगी नाकारली असूनही कातलोबा या राखणदाराच्या क्षेत्रात ब्लास्टिंगचा प्रयत्न सुरू आहे. माधवला हे कळतं. तो सत्य सांगायला तांडेलला भेटायला जातो. पण मग पुढील चित्रामध्ये महाशिवरात्रीची रात्र दिसते, ज्यात ठरल्याप्रमाणे शेवटचा दशावतार करण्यासाठी बाबुली भीष्माची भूमिका करीत असताना आपल्याला दिसतो. तोच गावात एक बातमी येते. माधव झाडाला लटकलेला सापडतो. पोलीस सांगतात, ही आत्महत्या आहे. आम्हाला त्याचं पत्र सापडलं आहे. पण बाबुली थेट म्हणतात, माझा मुलगा असं करूच शकत नाही. सत्य वेगळंच असतं. आता इथे मी तुम्हाला चित्रपटाचा स्पॉइलर देत आहे. खरं म्हणजे माधवला 4 लोकांनी मिळून संपवलं होतं. फॉरेस्ट ऑफिसर वाडेकर, सरमाळकरचा विश्वासू कामगार मनसुखानी, सरपंच तांडेल आणि गावचा पोलीस पाटील परब. ते सगळे सरमाळकरच्या आदेशावर हे काम करत होते, कारण माधव त्यांचं अवैध खाणकामाचं उघड करणार होता. पुढे बाबुलीलाही ते मारतात. त्यांना वाटते की तो मेलाय, पण तितक्यात राखणदाराचा काळा बिबट्या त्याच वेळी तिथं येतो आणि बाबुलीला जीवदान मिळतं. यानंतर बाबुली एका नव्या रूपात प्रकटतात. त्यांनी दशावतारातील रूप घेऊन गुन्हेगारांना एक एक करून संपवायला सुरुवात केली असे आपल्याला पाहायला मिळते. तांडेलला सकाळी नदीवर पोहण्यास गेला असताना मत्स्यावतारानं बुडवलं आणि संपवलं. तर त्यानंतर वाडेकरला वराहाच्या रूपात ठार केलं आणि तिसरीकडे मनसुखानीला नरसिंह रूपानं मारलं आणि शेवटी पोलीस पाटील परबला हनुमानाच्या रूपात रामाच्या साह्याने दशावतार दरम्यान बाण मारून संपवलं. चित्रपटात महेश मांजरेकरांची आपल्याला पोलीस ऑफिसर मायकल डिकोस्टा म्हणून एक उत्तम भूमिका पाहायला मिळते. खरं म्हणजे डिकोस्टाला खाणमालक सरमाळकर यानेच या होणाऱ्या खुणांच्या शोधाकरिता बोलावलेले असते. तरी सरमाळकर शेवटपर्यंत उरलाच.
त्याचा मुलगा मॉन्टी बाबुलीच्या तावडीत सापडतो. बाबुली स्पष्ट सांगतात, मायनिंग बंद कर आणि गाव सोड. नंतर सरमाळकर आत्मसमर्पण करतो. पण सरमाळकर चलाखियन कपटानं पाठीमागून बाबुलीवर गोळी झाडतो. गावकरी सरमाळकरला पकडतात आणि मारतात. आणि इकडे दुसऱ्या सीनमध्ये बाबुलीला राखणदाराच्या मूर्तीसमोर आणलं जातं. मृत्यूपूर्वी त्यांना माधवाचं दर्शन होतं. जणू ते आपल्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडत आहेत. आणि चित्रपट समाप्त होतो. शेवटी प्रश्न उरतो, बाबुली वाचले ते केवळ योगायोगानं की राखणदाराने त्यांना जिवंत ठेवलं? हे उत्तर मात्र दिग्दर्शकानं प्रेक्षकांवर सोपवलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्कीच जवळच्या सिनेमाघरात जाऊन यातील उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि साऊंड इफेक्ट्सचा अनुभव घ्या. या चित्रपटाने मराठी फिल्म इंडस्ट्रीला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं आहे. त्यातील बिबट्याचेही ग्राफिक्स आणि VFX इतके परफेक्ट आहेत की तुम्ही हा चित्रपट एकदा तरी थिएटरमध्ये पाहावा, अगदीच तुमचे पैसे वसूल होतील. चित्रपटातील कोकणातली दृश्य तुम्हाला थेट कोकणात असल्याचा फील देतील. या चित्रपटात दशावतार फक्त नाटक नाही तर प्रतीक आहे. मत्स्य, वराह, नरसिंह किंवा हनुमान जसे पूर्वी राक्षसांचा वध करून पृथ्वीची रक्षा करत होते, तसेच बाबुली आजच्या राक्षसांविरुद्ध म्हणजे भ्रष्टाचार, कॉर्पोरेट लोभ, खाणकाम करून पैशांकरिता पृथ्वीच्या गर्भातून मिनरल्स आणि रिअर धातू काढणाऱ्या लोकांविरुद्ध लढतो. त्यांची भूमिका फक्त वडिलांची नाही तर गावाचा रक्षक, निसर्गाचा रक्षक अशी होते. कोकणातलं दशावतार हे खऱ्या अर्थानं लोकजीवनाशी जोडलेलं नाट्य आहे. ते फक्त गोष्ट नाही तर जणू निसर्गाची पूजा आहे. गावाचे हक्क, संस्कृती, निसर्ग संरक्षण याचं प्रतीक आहे. म्हणूनच या चित्रपटातील संघर्ष, अवैध खाणकाम आणि राखणदाराची प्रतिमा इतकी प्रभावी ठरते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या डार्क कोकण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर नक्की करा, कारण यामुळे आम्हाला पुढे आणखी चांगल्या रहस्य कथा व गोष्टी या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत घेऊन यायची उभारी मिळते. आणि तुम्हाला आमचा हा मराठीतील पहिला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू. धन्यवाद.